पाऊस थांबला थांबला म्हणलं की असा जबरदस्त पाऊस सुरू झाला. हे बघा पावसाचं वातावरण, जोरात तुफान पाऊस सुरू झाला. असं वाटलं थांबला, आता परत आला. जोरात एकदम तुफान पाऊस सुरू आहे, तुफान बॅटिंग. बाहेर पडणंच कठीण झालंय. 4 ते 5 दिवस आहे सातत्याने पाऊस आहे. मुंबई परिसरात वर्षा राणी प्रसन्न झाली. महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यामध्ये धरणं तलाव तुडुंब वाहत आहे. मनुष्याला प्रिडिक्शन करणं कठीण आहे. काही वर्षापूर्वी लोक म्हणत होते की पाऊस कमी झाला, पाऊस कमी झाला, पाऊस कमी झाला. एक 10 वर्षापूर्वी प्रत्येक ह्याच्यामध्ये हेडलाईन असते की पाऊस कमी झाला. आज बघा सगळी तळी, सगळे जलप्रवाह प्रवाहित झाले आहेत, विहिरी भरलेले आहेत, तळी भरलेले आहेत, नद्या भरलेल्या आहेत, नाले भरले, सगळं भरून गेलं वाहन. म्हणजे माणसाला फार काय प्रिडिक्ट करता येतं असं नाही आहे. सांगायचं म्हणजे असं की लोक फार तज्ज्ञ सांगतात 10 वर्षापूर्वी आता वाळवंट होणार, मराठवाडा हे होणार, असे जे तज्ज्ञ सांगत होते आज कुठं बसतात माहीत नाही. आज सगळीकडं पावसाने थैमान घातले नसतं सगळं. मग तुम्ही काय प्रिडिक्ट करता का अंदाज बांधता हाही प्रश्न उभा राहतो. छापा मारण्यासारखे काम आहे. कारण 10 वर्षापूर्वीच्या मासिकामधल्या वृत्तपत्रामधल्या हेडलाईन मी वाचत असायचं आणि गंभीर होत असायचं की आता पाऊसमान कमी झालं, पाऊसमान कमी झालं. आता तर पाऊसमान इतकं झालं की प्रत्येक ठिकाणी पाऊसच पाऊस आहे. फक्त मानवाने आता त्याचा उपयोग करून व्यवस्थित त्याचं नियोजन प्रयोजन वर्षासाठी, पिकासाठी, स्वतःच्या पिण्यासाठी करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा पाऊस पडेल आणि परत आपण मोकळेच राहणार, वाहून जाईल पाणी. तर मानवाने ते करायला पाहिजे. त्यासाठी शासन आणि विविध संघटना आणि प्रत्येकाने त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करावे. हे प्रयत्न केले तरच काहीतरी त्यामध्ये चांगले भरीव काम होणार आहे. आता पिकं बरीचशी वाहून गेलेली आहेत, माती खरडून गेली शेतामध्ये, असे काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता त्याच्यावरती शासन आणि लोक उपाय करतीलच. पण पाऊसमान कमी झालं हे जे काही काळ म्हणत होते त्याच्याविषयी विचार करता मला हे आता सुचलं म्हणून मी बोलतो आहे. पाऊसमान कमीवर काही झालेलं नाही आहे आणि मुळात हे निसर्गाचं प्रोटेक्शन करताच येत नाही. आपण करू शकत नाही. आता आपण अजम्पशन मानायचं की असं होईल, असं तसं असं आहे. धन्यवाद. मला सहज व्यक्त व्हायचं पण व्यक्त झालो. गुरुवार 21 ऑगस्ट 2025. धन्यवाद. थँक्यू.